त्यानंतर मात्र जे एक लाईन आणि लेंथ आपण त्या गोलंदाजाची पाहिली, म्हणजे अक्षरशः म्हणायचं गेलं तर बॅटरची दुखती नस त्या गोलंदाजानं पकडली होती की काय वीक पॉईंट आहे या खेळाडूचा, या फलंदाजाचा, जिथे आपण चेंडू टाकला तर त्या प्रकारचा चेंडू हा खेळूच शकत नाहीये. आणि सातत्यपूर्वक आपण ते 5 चेंडू त्याच पद्धतीने हाताळताना पाहिलेत. पहिला चेंडू यावेळेस हाताळताना चेंडू माईला आपण जर आउटसाइड ऑफ स्टंप, पंच मात्र पहिला चेंडू नो करार देत आहेत. पिचच्या बाहेर म्हणजे खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पिच केला गेला. फ्री हिटचा इशारा असेल. पहिला चेंडू बोनसच्या स्वरूपात अकाउंट खातं उघडलं गेलं, ते म्हणजेच टीम कोपरीपाड्याचं एक या धावेनं एक धाव. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा वाफाणे वर्सेस कोपरीपाडा. सरकार ग्रुप असोसिएशनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतो. एकविरा ग्रुप आयोजित एकविरा चषक 2024 प्रदर्शन लाईव्ह या यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जुळलेले आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हा ट्रॅकर होता बॉडीला पंप करून, म्हणजे अक्षरशः पहिला पाय थोडासा उचलला होता. इनफिल्डच्या वरून हा फटका एक्झिक्यूट केला होता. डीपला प्रोडक्शनला फिल्डर होता, मग त्याच्याकडून कॅच होतो ड्रॉप. फ्री हिटचा चेंडू आणि या फ्री हिटच्या चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने केला होता बॅटरनं. सिंगल इथे मिळेल. धाव संख्या 2. मग अशी आपण पाहिलं तर जवळ मित्रांनो 43 धावा 43 धावा झाल्या होत्या. आणि त्या 43 धावा काढताना देखील अक्षरशः नाकी न आल्या होते त्या ठिकाणी. पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंग असेल, पण म्हणतात यस, पुन्हा एकदा नोचा इशारा. आणखीन हा एक चेंडू असेल नो. वारंवार चुकी या ठिकाणी करताना गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय समीर. पहिला चेंडू पिचच्या खेळपट्टीच्या बाहेर, दुसरा चेंडू आपण पाहिला ओव्हर स्टेपिंगचा नो. आणखीन हा असेल एक फ्री हिट. एकविरा चषक आपण पाहतोय. आजचा दिवस शुभ दिवस. आज महाशिवरात्री आणि आज महिला जागतिक दिन. या 2 दिवस खास करून 3 दिवसीय आपण स्पर्धा पाहणार आहोत. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस, उद्या दुसरा आणि परवा तिसरा दिवस अंतिम दिवस असणार आहे या स्पर्धेचा. थांबून खेळतोय. ऑफ साईडला पंच केला गेला. शॉट एक्स्ट्रा कव्हर. शतरक्षक आहे. फील्ड चांगली झाली होती. फेकी थोडीशी अखूड झाली. फेकी जर व्यवस्थित झाली असती तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात ही विकेट प्राप्त करता आली असती. चुकी झाली त्या ठिकाणी. शतरक्षक नो डाऊट चांगल्या प्रकारे चेंडू स्टॉप केला होता. मात्र थ्रो जर एक्युरेट झाला असता, परफेक्ट थ्रो झाला असता तर नक्कीच 101% बॅटर डगआउटच्या दिशेने परतला असता. कट करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बॅकफुटला गेला होता. अंतिम क्षणी आपल्या बॅटचा फेस ओपन केला होता. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न या चेंडूला केला होता बॅटर्सनं. जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो राकेश आणि जितेंद्र, ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या झाली आहे ती 5. 4 षटकांचा सामना असेल. इतकंच मी म्हणू शकतो तुम्हाला की सर्वस्व म्हणजे तुम्हाला पूर्ण जे सामने आहेत ते 4-4 षटकांचे हवे असतील तर सर्वस्व तुमच्यावर अवलंबून आहे. बॅकफुट पंच. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वर एक्स्ट्रा कव्हर. डीपला चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने निघून येताना पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धावा इथे कंप्लीट. आणि पाहता 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावेनं फलक पुढे सरकताना फलकावर धावा येत आहेत त्या 8 धावा. आउटफील्ड थोडीशी आपण त्या ठिकाणी रफ पाहतोय आणि या कारणास्तव एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तो चेंडू पीच झाला होता. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला आणि जवळपास पॉइंट रिझनमध्ये तो बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू स्टॉप केला गेला. इथून जर एक मॅक्झिमम जर विचार केला आपण तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आपण मागचा सामना जो पाहिला, जवळपास मला वाटते त्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा ज्या आल्या होत्या 19 धावा ज्या आल्या होत्या. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून ऑफ साईडला चेंडूला खेळलं जात आहे. कव्हरच्या दिशेनं स्ट्रगल करतोय फिल्डर. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. स्ट्राईक एंडला थ्रो, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा. धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच 10. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 16 धावा, माफ करा 19 धावा. तिथून असं वाटलं होतं की सामना एका बाजूनं तो जिंकणार की काय. मात्र त्यानंतर मात्र आलेले ते 5 चेंडू डॉट. त्यानंतर मात्र 17 चेंडू 21चा सामना आला. अशा प्रकारे तो सामना निसटला गेला आणि त्या ठिकाणी विजय झाला संघ तो म्हणजेच हसोबा, अंकुश स्मृती हसोबा संघ. पुन्हा एकदा फुल टॉस इन टू द गॅप. स्ट्रगल केलं होतं चेंडूला अडवण्यासाठी, प्रयत्न तर केला होता, मात्र चेंडू थांबत नाहीये. निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार.
मात्र तुम्ही जर आयोजकांना वेळ दिला नाही तर आयोजकांचा नाईलाज असेल. आयोजकांसमोर एकच पर्याय असेल, 2 ओव्हरची मॅच, आणि याला सर्वस्व जबाबदार तुम्ही असाल. आज जर या स्पर्धेची सुरुवात म्हणायची गेली तर आयोजक रेडी होते, प्रायोजक आमचे रेडी होते, आमचे खास करून अतिथी होते ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ होणार होता, ते देखील या ठिकाणी रेडी होते. संघ थोडेसे उशिरा झाले. पहिला संघ वेळेवर आला होता, दुसरा संघ थोडासा उशीर झाला यायला. कदाचित त्यांना पाणजू गाव हा कुठे आहे हे माहितीच नव्हतं. हे एक कारण झालं, एक आश्चर्य आहे ते की पाणजू गाव कुठे आहे हे माहिती नाही. हे एक आश्चर्य असेल. जगातील ज्याप्रमाणे 7 आश्चर्य त्याच्यात 8वं आश्चर्य असेल की पाणजू गाव आम्हाला माहिती नाही आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 14. त्यानंतर मित्रांनो आणखीन एक सर्वात मोठी स्पर्धा या पाणजूच्या नगरीमध्ये आपल्या भेटीसाठी येणार आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष गजानन भोईर यांच्या जन्मदिनानिमित्तानं ती स्पर्धा येत्या 15 मे ते 19 मे अशी 5 दिवस ती स्पर्धा या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर आयोजित केलेली आहे. या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक 1,11,069 रुपये. 69 या आकड्याचं तुम्हाला मी महत्त्व सांगतो. 69वा वाढदिवस आहे गजानन भोईर साहेबांचा आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. आउटसाइड लेग स्टॉम्प चेंडूला पिच केला गेला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होतो. या चेंडूला वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एका धावीमध्ये भर. 1 लाखाची सर्वात मोठी स्पर्धा. 11,000 रुपये या स्पर्धेचे प्रवेश शुल्क आहे. जर या स्पर्धेमध्ये तुम्हाला नोंद करायची असेल तर नक्कीच तुम्ही एकविरा ग्रुप सोबत देखील कॉन्टॅक्ट करू शकता. एक गाव एक संघ असे फॉर्मॅट आहे या स्पर्धेचं. जबरदस्त ट्रॉफीज आहेत आणि एक आकर्षण या स्पर्धेचं ते म्हणजेच महिलांचा प्रेक्षणीय सामना या स्पर्धेमध्ये खेळवला जाणार आहे. चांगला फटका होता. ऑन साईड लावून ड्राईव्ह केलं गेलं होतं. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या फलकावर जात पाहायला मिळते ती 16 धावा. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. कल्पक हा गोलंदाज आपण पाहतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राकेश आणि जितेंद्र, आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना या दोन्ही बॅटर्समध्ये. यावेळेस हा सर्वात मोठा बाउन्स असेल, पण जो वाईट करा देतात चेंडू, कारण कदाचित खांद्याला अतिरिक्त जोर दिला होता. नक्कीच बाउन्स प्राप्त करण्याचा जो प्रयत्न केला होता गुडलेनच्या दिशेनं, मात्र तो चेंडू जास्त प्रमाणात बाउन्स झाला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एका धावीमध्ये भर. धावसंख्या झाली आहे ती 17. एकविरा ग्रुप आयोजित एकविरा चषक, त्यानंतर आणखीन एक मोठी स्पर्धा हनुमान जयंतीच्या यात्रेनिमित्तानं पाणजू गावाची आन बान शान आणि पाणजू गावाचा अभिमान अशी सर्वात मोठी स्पर्धा आपल्या बेडीसाठी देईल. यावेळेस फिक्सचा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून येतोय. डीपला प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. थ्रो येतोय स्ट्राईक एंडला. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावसंख्येवर थांबवलं गेलं. धावसंख्या 18 आणि एक चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एक विचार केला आपण सनी तर षटक क्रमांक दुसरा आणि 18 धावा, म्हणजे जवळजवळ विचार केला आपण 9 धावा या जवळपास आलेल्या आहेत. आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा विचार केला तर पॉवरफुल बॅटिंग 14 धावा. हे एक षटक असतं ज्या षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा काढण्याची संधी असते. कारण बाउंड्री लाईनवर अगदी 2 या 3 क्षेत्ररक्षक असतात. भले मोठे मोठे गॅप असतात आणि त्या गॅपच्या धावसंख्या 19. 2 संघ आमने सामने आपण पाहत आहेत. बापाणे आणि कोपरीपाडा हे दोन्ही संघ आहेत आणि असोसिएशनच्या मॅचेस आहेत. आणि मी सकाळी देखील म्हटलं की एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणजे अनेक असोसिएशन आहेत. सुरेख फटका. यावेळेस पुन्हा एकदा बॉडीला पंप करून अक्षरशः नटराज मुद्रेमध्ये हा फटका खेळला गेला. कव्हरच्या दिशेनं इनफिल्डच्या वरून 2 धावा नक्कीच या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यानं फलकावर धावा पाहायला मिळत आहेत. त्या 21 धावा. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतो. एका चांगल्या स्थितीमध्ये ज्या पद्धतीनं मी म्हणतोय कोपरीपाडा संघ बॅटिंग करतोय त्याप्रमाणे एक मॅक्झिमम म्हणजे ज्याप्रमाणे जो करंट रन रेट आहे त्याप्रमाणे एक मॅक्झिमम आपण प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर जवळपास 45च्या घरामध्ये 40 ते 45 धावा या फलकावर आरामात लावू शकतोय कोपरीपाडाचा संघ. शिवाजी बुरे आणि शिवाजी बुरे साहेबांची भेट झाली होती उमेदमानच्या मैदानावर 2016 मध्ये.
पुलचा फटका, जबरदस्त फटका, टायमिंग सोबत चेंडूला पाठवून दिलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. फील्ड करा इतकंच म्हणतोय मी. जबरदस्त फटका होता, अक्षरशः बॉडीला पूर्णतः स्विंग केलं गेलं, त्या ठिकाणी रोल केलं गेलं आणि जबरदस्त पुलचा फटका लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकलं गेलं. दुपारचं सत्र आहे कारण क्रिकेट मित्रांनो हे 3 फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळलं जातं. सकाळचं फॉर्मॅट सकाळी जर 10 वाजता सामना सुरू झाला ते 10 ते 12ची जी वेळ असते, थोडं सकाळचं वातावरण असतं मित्रांनो, दमट वातावरण असतं, त्याच्यामुळे चेंडू कधी कधी लवकर ट्रॅव्हल होत नाही. ते सकाळच्या सत्रामध्ये कधी कधी षटकार चौकार आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतात. त्यानंतर मात्र दुपारचा टायमिंग 12 ते 5 ही जी वेळ असते ही नक्कीच तोडफोडची वेळ म्हणू शकतो आपण क्रिकेटमध्ये. म्हणजे सर्वाधिक षटकार चौकार या वेळेमध्ये आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. फुल टॉस, जसा चेंडू तसं स्वरूप दिलं गेलं. हा आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. शेवटचे 2 चेंडू आणि शेवटच्या 2 चेंडूवर 2 हल्ले केले गेले बॅटरकडून. 2 षटकार 12 धावा शेवटच्या त्या 2 चेंडूवर येत आहेत. संघ पोचला गेला कोपरीपाडा हा 33 या धावसंख्येवर. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या तब्बल 14 धावा. एक जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड होताना या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. या ओव्हरचा आपण विचार केला तर नक्कीच या ओव्हरमध्ये देखील आलेल्या आहेत जवळपास 19 धावा आणि जवळजवळ आपण पाहतो 33 धावेची एक ओपनिंग पार्टनरशिप बिल्ड होताना या मैदानावर. तर म्हणतात ना की पायाभरणी जर भक्कम असेल, पायाभरणी जर मजबूत असेल तर पुढची जी इमारत आहे ही देखील आपण सहजरित्या मजबूत उभारू शकतोय. आणि या ठिकाणी खरोखरच काय फाउंडेशन रचलं गेलं कोपरीपाडा या टीमच्या बॅटर्सकडून, मिस्टर राकेश आणि मिस्टर जितेंद्रकडून. जबरदस्त मजबूत म्हणजे मजबूतातील मजबूत फाउंडेशन हे रचलं गेलं. प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट केलं जात आहे, प्रत्येक गोलंदाजावर हावी होताना हे दोन्ही बॅटर्स म्हणजे एक प्रकारे एक मानसिक दबाव म्हणतात ना, तो मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटर्सकडून मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. धावसंख्या 33, 14 पहिल्या षटकामध्ये, 19 दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या नंबर 3चं षटक. पहिला चेंडू थांबून खेळतो, बॅकफुट जाऊन चेंडूला पंच केला गेला, एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू थांबत नाहीये. हा येतोय आणखीन एक ब्रँडेड चौकार. जबरदस्त गाणं, आमचा डीजे देखील सक्षम आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केलं गेलं, ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर, मला वाटतं विकेट खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू जातोय. पंच नक्कीच महेंद्र शिंदे सर या ठिकाणी घोषित करतायत की हा देखील फ्री हिटचा चेंडू, नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. आणखीन एक नो चेंडू म्हणजे जवळपास या इनिंग मधील हा तिसरा चेंडू नो असेल. कोपरीपाडा हा संघ बॅटिंग करतोय, खरोखरच अफलातून बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या झाल्या आहेत ती म्हणजेच 39 काय 50 धावेची पहिली पार्टनरशिप, ओपनिंग पार्टनरशिप या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाहायला मिळेल का? एम एस स्टाईल थोडं का होईना मात्र एम एस स्टाईलमध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू वेगाने निघून जातो एसटीच्या मागे. यावेळेस बऱ्याच वेळानंतर मात्र सनी हा चेंडू डॉट येतोय, कारण पहिल्या षटकाचा आपण तिसरा चेंडू डॉट पाहिला होता, त्याच्यानंतर आपण या जवळपास तिसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू आपण डॉट पाहतोय.
त्यानंतर प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी, प्रत्येक चेंडूवर धावा आणि कुठेतरी प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट होण्याचं काम जे कोपरीपाडा टीमचं होत आहे हे एक त्यांचा प्लस पॉईंट असेल. फुल टॉस आणि यावेळेस अक्षरशः आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने चेंडू 6 धावांसाठी षटकार. धावा झालेल्या आहेत त्या 46 धावा. वाईटचा इशारा. जवळपास अतिरिक्त धावांचा जर आपण विचार केला तर भरपूर धावा या अतिरिक्त खर्च केल्या आहेत बाफाणे या टीमनं. धावसंख्या जवळपास 6 धावा या अतिरिक्त धावा खर्च केलेल्या आहेत. बाफाणे म्हटलं तर नक्कीच मला एक स्पर्धा आठवली आणि कदाचित ती स्पर्धा आताच्या यंग पिढीला म्हणजे कदाचित ही बाफाण्यांची मला वाटते ही दुसरी पिढी असू शकते असं मी एक अंदाज वर्तवतोय. कारण 1993ला 1993ला पहिली स्पर्धा बाफाण्यामध्ये खेळवली गेली सह्याद्री स्पोर्ट्सच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू वापसी करताना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाज सुजित. कारण 1993ला सह्याद्री स्पोर्ट्सची पहिली, लक्षात ठेवा, स्पर्धा बाफाण्याच्या त्या परिसरामध्ये पहिली स्पर्धा खेळली गेली, एक पहिली टुर्नामेंट खेळली गेली. त्या आठवणींना या ठिकाणी उजाळा येतोय. पुन्हा एकदा जागेवरून यावेळेस पिक करण्याचा प्रयत्न होता चेंडूला. आणखीन एक चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी. क्या बात आहे सुजित, वेल डन. वापसी करतोय, कमबॅक करतोय आणि कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लावण्याचं कामाला गोलंदाज करतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 47 धावा. पण का केली मित्रांनो, कारण आज ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला सकाळी, रवी पाटील, ज्याला आदर्श म्हटलं तर वेलकम वेलकम. संदीप दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. सरकार ग्रुपचे संस्थापक यांचं इथे आगमन झालेलं, हार्दिक स्वागत. वेलकम संदीप दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कारण सरकार ग्रुप खरोखरच या व्यक्तीचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण मागच्या वर्षी सरकार ग्रुपची जी स्पर्धा खास करून आम्ही कॉमेंट्री केली होती, समालोचन केलं होतं आणि जवळपास ती 5 दिवस रजनीच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळली गेली होती. आणि मी संदीप दादांचं यासाठी कौतुक करेल की त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 70% संघांना फ्री प्रवेश दिला होता. 1 लाखाची ती स्पर्धा होती, मात्र 70% संघांना फ्री प्रवेश त्या सरकार ग्रुपच्या माध्यमातून दिला गेला होता. हे एक वैशिष्ट्य आहे. यावेळेस डाऊन द ग्राउंड चांगला फटका, स्ट्रेट बॅटेड फटका, मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं लॉंग ऑफ डीप मध्ये. चांगलं शतरक्षण, चांगला थ्रो. 2 धावा. धावा संख्या येते ती म्हणजेच 49 धावा. सरकार ग्रुपचे सर्वा सरकार ग्रुपचे संस्थापक संदीपजी पाटील, संदीप दादांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. चांगला फटका आहे यावेळेस, मात्र फटका फसतोय डीपला. प्रोडक्शनला फिल्डर आहे, कॅच होणार का नाहीये, अंदाज घेता आला नाहीये. कदाचित चेंडू आईसाइड झाला नाहीये, दोन्ही हाताच्या मधून तो चेंडू मात्र ड्रॉप झाला जमिनीवर. कॅच होतोय ड्रॉप. आतापर्यंत एकही विकेट नाहीये, कुठलाही गोलंदाज सफल ठरला नाहीये, सक्सेसफुल ठरला नाहीये. धाव संख्या 51. मी म्हटलं होतं की 50 पाहायला मिळेल का या पार्टनरशिप मध्ये. या ओपनिंग जोडीकडून 50 धावा, 51 धावा फलकावर. वेल डन. क्या बात है, तेज तर्रार म्हणायचं गेलं तर कडक चाबुक शॉट. 6 धावा षटकार.
नाही या टीमचा का उल्लेख केला मित्रांनो, कारण 93 मध्ये रवी पाटीलचं आगमन झालं होतं अजिंक्य स्पोर्ट्स जुचेंद्र या टीममध्ये. लक्षात ठेवा 1993ला रवी पाटील खेळला होता जुचेंद्रच्या अजिंक्य स्पोर्ट्स या टीममध्ये. क्लिंग बॉल्ट कमबॅक करताना वापसी करताना गोलंदाज यावेळेस सरळ मात्र बॅटरला दाखवला डग आउटचा रस्ता. धावेची आपण पार्टनरशिप पाहिली. जोडी नंबर 1 मी म्हणू शकेल राकेश आणि जितेंद्र या जोडीकडून. ओपनर जोडी ओपनिंग पार्टनरशिप आणि काय बॅटिंग. यावेळेस सुंदर एकदा फटका पाहिला म्हणजे स्वीपचा फटका. लॉंग लेग डीपला शतरक्षक आहे मात्र कॅच होते त्याच्याकडून ड्रॉप. 2 धावा इथे कंप्लीट होतील का. यस थ्रो येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनं संघ पोचला गेला. खोपरीपाडा हा 59 या आकड्यापर्यंत 59 धावा फलकावर. जबरदस्त बॅटिंग क्या बाद आहे. इथून नक्की खूप मोठं चॅलेंज असेल बापाने या टीम जवळ, कारण 59 धावा अजून या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर षटकार चौकार डॉट की विकेट. बॅटची एज ऑन साइडला चांगला फटका मात्र या शेवटच्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय गोलंदाज. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा गेलेल्या आहे लागलेल्या आहेत त्या 59 धावा आणि 60 धावेचं आव्हान दिलं गेलेलं आहे बाफाणे या टीम समोर. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 60. सरकार ग्रुपचे आणि टीम कॅप्टन देखील आहेत मनोज सिक्कीमचे आणि त्यांच्या समिती राजवले टीम कॅप्टन नाणेफेकीचा काऊल. सरकार ग्रुपचे सर्वे सर्वा सरकार ग्रुपचे संस्थापक संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. कॉइन स्विंग केला जातोय. टॉस स्विंग देशमुख दीपेश ओके सिक्कीम. तर या ठिकाणी आपण पाहिलं सिक्कीम ग्रुप नाणेफेक जिंकतोय. काय निर्णय असेल. फील्ड 5 मिनिटं थांबतोय. दिनेश म्हणतो 5 मिनिटं मी थांबतोय.
चला मॅचच्या दिशेने वळूया आपण. आव्हान नक्कीच मोठं आव्हान आहे, मात्र अशक्य हे आव्हान नाहीये. कारण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मित्रांनो 97 धावा देखील चेस झालाय. त्याच्यामुळे या मैदानावर कुठलंही आव्हान मी म्हणेल नक्कीच अशक्य नाहीये. ज्यावेळेस मॅच स्टार्ट होईल त्यावेळेस ऐकूया आपण या पाणजू गावाचा एक आणखीन गोड आवाज दिनेश केने यांना. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर संदीपजी पाटील उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. सामन्याला इथे सुरुवात होत असताना विजयाकरिता लक्ष ठेवले गेले मैदानाच्या आतमध्ये. दीपेश फाउंडेशन सिक्कीम बॉईज संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. 60 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार मिस्टर हेमंत. बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना अमन येतोय. पहिलाच बॉल फ्लिक करायचं होतं, पॅडवरती बॉल आदळतोय. यस नो वेट, हे कॉल जुळायला हवे होते, पैकी अचूक पाहायला मिळाले नाही. त्याचाच प्रत्यय आपण पाहतोय. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून या 2 धावा. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून सुरुवात होत असताना अवंतरच्या माध्यमातून 2 धावा या फलकावरती. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल 60चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये घेऊन 2 बॅटर मैदानात दाखल झालेत. स्ट्राईकला तुकाराम, नॉन स्ट्राईक एंडला नितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मोठे फटके सातत्याने आता खेळावे लागतील. प्रत्येक षटकात 15 धावा ह्या जमवायच्या आहेत. ऑन साईडला पॅडवरती पुन्हा एकदा बॉल आदळतोय. पंचांकडे दाद मागितली गेली, पंच सहमत नाहीत. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा हा बॉल पंचांच्या निदर्शनात आलाय. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणखीन 1 धाव जोडली जाईल. धावांची गती फलकावरती 3 धावा. 3 रन्स ऑन बोर्ड. सरकार ग्रुप असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला सामना आपण पाहिला. पहिल्या मॅचमध्ये काही जबरदस्त कमबॅक करत असताना अंकुश स्मृती यंगस्टार हसोबा या संघाने विजय प्राप्त केला. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार मिस्टर अमन. चांगली कामगिरी करावी लागेल. डावऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईकला मिस्टर नितेश पाहायला मिळतोय. धाव फलकावरती 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस 3 धावा. आई एकविरा ग्रुप प्रेझेन्सी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आई एकविरा चषक 2024चा हा दैदिप्यमान सोहळा, भगवमयी वातावरण आणि खास करून या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती ही स्पर्धा खेळवली जाते. पाणजू नगरीत ऑफस्टमच्या बाहेर डावऱ्याताच्या फलंदाजासाठी अगदी पॉपिंग क्रीजमध्ये हा बॉल हाताळला गेला आणि चेंडू सरळ निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने काय जबरदस्त फलंदाजी, प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपण पाहिलं तर खोपरी पाडा या संघाने कमालीची फटकेबाजी केली आणि जवळपास 60 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये उभारलं गेलंय. धावफलकावरती 3 धावा. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. बाफाने या संघाला अगदी चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण 3 बॉल 3 धावा या फलकावरती आपण पाहतोय. 21 मध्ये 57 बनवायच्या आहेत. फुलटॉसवरती घेतलं, समोरच्या दिशेने खेळायचं होतं. पंचांचा सिग्नल यस इट इज नो बॉल. 1 धाव येते. 1+1 अशा या 2 धावा. ओव्हरस्टेपिंगच्या माध्यमातून नो बॉल घोषित करतायत पंच अशोक राऊत. धावांची गती 2 धावेसहित पुढे सरकली गेले. एकंदरीत पाहिलं तर 5 धावा. देन फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका यायला हवा, कारण मोमेंटम प्राप्त करणं हे अगदी बापाने संघाकरिता गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेली, जागा बनवून स्ट्रोक कंप्लीट जरूर केला.
मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल निसटतोय पाठीमागच्या दिशेने बॅकपट पॉइंट क्षेत्रात बॉल वळतोय 2 धावा येत आहेत 2 धावेसहित संघाची धावसंख्या पुढे सरकली गेली एकंदरीत पाहिलं तर 7 धावा कारण समोरच्या दिशेने अगदी आपण पाहिलं तर छोटी बाउंड्री आहे तिथे जर टार्गेट केलं वी शेपमध्ये जर तुम्ही फटके खेळले तर निश्चित स्वरूपाने चौकार षटकार तुम्ही खेचू शकताय मात्र धावांची गती 7 वरती चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 प्रत्येक षटकात 15 धावा तुम्हाला सरासरी गाठायचे असेल तर 1 ते 2 मोठे फटके प्रत्येक षटकात तुम्हाला खेचावे लागतील बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार समोरच्या दिशेने फटका चांगला आहे स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय एक धाव घेतली एकाच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना एका धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 8 धावा 8 रन्स ऑन बोर्ड चांगली सुरुवात पाहायला मिळते बॉलिंग करत असताना अमनच्या माध्यमातून अवंतर चेंडू जरूर हाताळलेत मात्र लेंथ अँड लाईन खूप चांगली पाहायला मिळते पहिल्या 2 चेंडू अगदी पॅडवरती आदळले होते मात्र लेंथ अँड लाईन ऑप्शनच्या बाहेर असल्या कारणास्तव पंचांनी नकार दिला गेला डावऱ्या हाताचा फलंदाज नितेशमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची हवेची साथ त्याला पाहायला मिळते ऑन साईडला खेळायचं होतं व्यवस्थित चेंडू आणि फळीचा समन्वय झाला नाही पहिलं षटक अगदी निर्धाव बॉलच्या समाप्ती अखेरीस पहिल्या षटकाची समाप्ती होत असताना पहिल्या षटकामध्ये निशांत पाटील आम्हाला दर्शवतायत की 8 धावा या फलकावरती आहेत बिनबाद 8 बाफाने संघाची सुरुवात चेंडू आहेत 18 मध्ये बनवायचे आहेत 52 प्रत्येक षटकागणिक 17.33 ची धाव गती आता राखावी लागेल तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती ऑपरेट करावं लागेल आय एकविरा ग्रुप प्रेझेन्स आय एकविरा चषकमध्ये खास करून विनंती असेल प्रत्येक संघाला प्रत्येक कर्णधाराला धावांची गती 8 धावा 18 बॉल 52चं समीकरण भरपूर मोठ्या संख्येने आज प्रेक्षक या स्पर्धेच्या दिशेने वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत समोरच्या दिशेने खेळायचं होतं मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतंय शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक फेम मध्ये पाहायला मिळतंय कॉट चांगल्या पद्धतीने घेतली गेले आणि फलंदाजाला परतवलंय माघारी तुकाराम गॉन क्रमांक 3 वरती दाखल झालाय मिस्टर विवेक धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय धावांची गती 8 धावा आणखीन एक धक्का बसला गेलाय पहिल्या विकेटचं पतन होतंय चांगली फलंदाजी करावी लागेल चेंडू आहेत 17 मध्ये 52 धावा हे विजयाचं लक्ष्य खोलवर चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन लॉंग अपच्या अगदी मधोमध बॉल निघून येतोय एक धाव घेतली एक दुसऱ्या धावेसाठी पलटले धोक्याचं ठरू शकतंय मात्र कलेक्शन चुकलं गेलं शेत आणि तिथे मिळत आहेत 2 धावा 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 10 धावा हे आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत अजूनही आपण पाहिलं तर 50 धावांची आवश्यकता आहे 16 चेंडू 50चं समीकरण मोठे फटके हवाई सफर चेंडूवरती हवाई हल्ला करावा लागणार आहे ऑप्शनच्या बाहेर बॉल होता बॅटची कडा जरूर घेतली गेली होती फेकी खराब पाहायला मिळतंय त्याचं प्रत्यय इथे यस नो वेट कॉलिंग जुळलं गेलं नाही आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहतोय फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट नितेशच्या खेळीला पूर्णविराम गॉन
एकदा सहर्ष स्वागत नवीन बॅटर मिस्टर मयूर इनेट नंबर 4 वरती चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठे फटके खेळावे लागतील. दोन्ही फलंदाजांमध्ये पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, मात्र ती दाखवावी लागेल. कारण कागदोपत्री तुम्ही स्ट्रॉंग असून चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी ही तुम्हाला साकारावी लागते. जर संघाला विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर निश्चित स्वरूपाने मोठे फटके सातत्याने आता खेळावे लागतील. लेफ्ट हँड बॅटर, हवेची चांगली साथ पाहायला मिळते. ऑन साईडला अगदी आपण पाहिलं तर स्टँडच्या वरून जाणारा हा चेंडू डॉट बॉल. धाबांची गती स्थिर आहे. आतापर्यंत पाहिलं तर 10 धावा. 10 धावा या फलकावरती. विजयाकरिता 50 धावांची अजूनही आवश्यकता. मोठे फटके यायला हवेत फलंदाजांच्या बॅटमधून. ऑप्स्टमच्या बाहेर चेंडूची हाताळणी, आणखीन बाहेरच्या दिशेने बॉल वळतोय. वाईटचा इशारा करतायत पंच आणि धावांची गती पुढे सरकली गेले धावफलकावरती. एकंदरीत आपण पाहतोय 11 धावा, 11 रन्स ऑन बोर्ड. मोठे फटके सातत्याने आपण पाहिले तर पहिल्या मॅचमध्ये काही जबरदस्त सामना झाला. 19 धावा पहिल्या षटकात येऊन सुद्धा नवकर संघाला पराभवाचे छायेत जावं लागलं होतं. इथेच चांगला चेंडू हाताळला गेलाय. अगदी पॉपिंग क्रीजमध्ये खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. डॉट डिलिव्हरी. धावांची गती एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलकावरती 11 धावा या स्थिर आहेत. आता चेंडू आहेत 13 चेंडू विजयाकरिता 49 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळायचा होता. अगदी एस्ट्यांच्या जवळून चेंडू निघून जातोय. डॉट बॉल येतोय. आता चेंडू आहेत 12 चेंडू 49 धावा विजयाकरिता. या आपण ऐकूया डीजेला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत. 12 चेंडू 49 धावांची आवश्यकता विजयाकरिता पाहायला मिळत आहे. पहिली 2 षटकं आपण पाहिली तर अगदी योग्य लेंथ लाईन वरती पाहायला मिळाले. अचूक टप्पा, भेदक मारा हे क्रिकेटचं सूत्र दर्शवणारी ही 2 षटकं आपण पाहिली. 2 षटकात फक्त 11 धावा आलेत. इथून मोठे फटके खेळावे लागतील बाफाणे संघाला. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट्स कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत डीपमध्ये चेंडू निघून जातोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलटले. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी येत असताना दोन्ही फलंदाज गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातील. 3 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 14 धावा. आता चेंडू आहेत 11 मध्ये 46 हे विजयाचं समीकरण. पहिल्या 2 ते 3 चेंडूंमध्ये मोठे फटके येणं आता गरजेची गोष्ट असेल. तर 1 ते 2 षटकार आले तर निश्चित स्वरूपाने सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकतायत. धावफलकावरती 14 धावा. चेंडू आहेत 11 मध्ये 46 धावांची आवश्यकता. भरपूर मोठं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये 60 धावांचं ठेवलं होतं आणि त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत कुठेतरी कमी पडला गेलाय संघ बाफाने हा पाहायला मिळतोय. बॅटची कडा एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. विसावला गेलाय आणि फलंदाज बॅक टू द डगआउट.
बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चेंडू आहे 10 चेंडू 46 धावा. हे सामन्याचं समीकरण पहिली मॅच सुद्धा रंगतदार होती. दुसऱ्या मॅच मध्ये एकतर्फी होणारा हा सामना आता मात्र पाहायला मिळतोय. आतापर्यंत 14 धावा फलकावरती लावल्या गेल्यात. 14 बॉलचा खेळ होत असताना 14 धावा फलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. दिनेश याला आपण पाहतोय ऑन साईडला. आखू टप्प्याचा बॉल त्यावरती प्रहार केला गेलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलटले. 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड. नवीन बॅटर आपण पाहिलं तर प्रफुल्ल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू आहेत 9 मध्ये 44 बनवायचे आहेत. विजयाकरिता मोठा फटका खेळायचा होता. प्रॉपर कनेक्शन नाही. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. मात्र ऑस्ट्रेलियन कॉपीबुक स्टाईलमध्ये झेल पकडण्याचा हा प्रयत्न फसतोय आणि तद्वर मात्र 2 धावा जीवनदान प्राप्त झाले बॅटरला. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 18 धावा. अजूनही आपण पाहिलं तर 42 ची आवश्यकता विजयाकरिता पाहायला मिळत आहे. आखो टप्प्याचा चेंडू होता त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. एस्ट्यांच्या वरतून चेंडू हाय बाई करत एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट डिलिव्हरी. ग्रेट बॉलिंग. अप्रतिम अचूक टप्पा. भेदक मारा. ऑफस्टंप वरती गोलंदाजी सातत्याने करत असताना दीपेशजी माने आणखीन एक समालोचक मित्र इथे उपस्थित होत आहेत. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय आणि नेक्स्ट मॅच मध्ये त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऑन साईडला आखू टप्प्याचा चेंडू होता त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय. काही जबरदस्त झेल टिपला गेला. फलंदाज होतोय फेल. बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. आहे एकंदरीत आपण पाहिले तर 18 धावा 42 धावांची अजूनही आवश्यकता 6 चेंडू मध्ये. बुधाजी बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. इनसाइड आउटचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पाठमोरा जात असताना तद्वर मात्र चेंडूला स्टॉप करतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. आता फक्त औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. भले मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी कमी पडला गेला बापाने हा संघ आपण पाहतोय आणि खूप चांगली कामगिरी कोपरीपाडा संघाने दाखवली. अप्रतिम खेळ. पहिल्या इनिंगमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. ऑप्शनच्या बाहेर वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या इनिंग मध्ये. फुलटॉस वरती घेतलं. स्वीपच्या पद्धतीने चेंडूला खेळताय. डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. तद्वर 1 धाव. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी. एका धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 21 धावा. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. यानंतर आपण सामना क्रमांक 3 पाहणार आहोत. एका बाजूला दीपेश फाउंडेशन सिक्कीम बॉईज हा संघ पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राजावली हा संघ आपण पाहणार आहोत. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. 1 धाव येते आणि एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त करावं लागतं. 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 22 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही आपण पाहिलं तर बाकी आहे. खूप चांगला खेळ पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला. पहिल्या सामन्यात संघ विजयी ठरला गेला. अंकुश स्मृती यंगस्टर हासोबा हा संघ आपण पाहतोय. खूप चांगला फटका होता. 1च धाव. शेवटचा बॉल मॅच मधला. मॅच वरती अगदी पकड निर्माण केली संघ आहे तो खोपरी पाडा.
आणि कोपरीपाडाचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या इनिंगमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात चौकार आणि